चला मित्रांनो, सहमूळ संख्याचं आपण पाहणं चालू होतं. काल अचानक पाऊस, वादळी वारा, त्याच्यामुळं काल लाईट गेल्यामुळं आपल्या पुढं शिकता नाही आलं. त्याच्याबद्दल क्षमस्व, सॉरी. आपण संयुक्त संख्या पाहत होतो. संयुक्त संख्या हा शक्यतो मूळ संख्याच्या बरोबर विरुद्ध संख्या असतात. हं? मूळ संख्याच्या पूर्ण विरुद्ध म्हणजे काय असतात? संयुक्त संख्या असतात. मूळ संख्या म्हणजे ज्या कोणत्याच पाड्यामध्ये नाहीत, आणि संयुक्त संख्या म्हणजे काय? त्या कोणत्या तरी पाड्यात असतात. कोणत्या तरी पाड्यात असतात इतर, स्वतःच्या सोडून. त्याला संयुक्त संख्या आपण असे म्हणतो. 100 पर्यंतच्या संयुक्त संख्या 74 आहेत. हे आपण काल शिकलो होतो. हं? सहमूळ संख्या. सहमूळ संख्या म्हणजे काय? ज्या दोन संख्या मध्ये एकही सामायिक अवयव नसतो. नसतो त्यांना सहमूळ संख्या म्हणतात. हं? सहमूळ संख्या. आता समजा, आता अजून एक तुम्हाला एक उदाहरण देतो. समजा 12 आणि 25. आता 12 कोणत्या संख्येने भाग जातो? 2 ने जातो, 3 न जातो, 4 ने जातो. 5 ला, आपलं 25 ला फक्त 5 न जातो, स्वतःच्या एक न शिवाय. हा, म्हणजे ह्याचा सामायिक अवयव आहे का रे? नाहीये. म्हणजे ह्या सहमूळ संख्या आहेत. 12 आणि 25 सहमूळ संख्या आहे. ओके. सामायिक अवयव नसतो. सहमूळ संख्यांचा मसावी एक असतो. समूह संख्येचा लसावी त्यांच्या गुणाकारा एवढा असतो. क्रमागत असणाऱ्या कोणत्याही दोन नैसर्गिक संख्या सहमूळ संख्या असतात. ही एक वाक्य महत्वाचं आहे बरं का. क्रमागत असणाऱ्या कोणत्याही दोन नैसर्गिक संख्या सहमूळ संख्या असतात. आता 9 आणि 10, 14 आणि 15. ठीक आहे. आता हे जे अवयव काय आहेत? सामायिक अवयव आहेत का बघू. 3 ने भाग जातो 9 ला. अजून कोणत्या संख्येने भाग जात नाही. 10 ला 2 आणि 5 ने भाग जातो. सामायिक अवयव आहे का ह्याच्यामध्ये? नाहीयेत. म्हणजे ह्या काय संख्या आहे? सहमूळ संख्या आहे. त्याच पद्धतीने 14 ला कशाने भाग जातो? 2 ने आणि 7 ने. 15 ला कशाने भाग जातो? 3 ने आणि 5 ने. सामायिक अवयव आहेत का दोघांमध्ये? नाहीयेत. म्हणजे ह्या सहमूळ संख्या आहे. ओके. सहमूळ संख्या. क्लिअर झालं सहमूळ संख्या? जोडमूळ संख्या. ज्या दोन मूळ संख्यांच्या दरम्यान फक्त एकच संयुक्त संख्या असल्यास त्यांना जोडमूळ संख्या म्हणतात. म्हणजे दोन मूळ संख्या आहेत. म्हणजे कोणत्या? 3 आणि 5 या मूळ संख्या आहेत. आणि ह्याच्यामध्ये कोणती संख्या आहे रे? 4. 4 काय आहे? संयुक्त संख्या आहे. संयुक्त संख्या. बरोबर आहे. म्हणजे दोन मूळ संख्यांच्या दरम्यान फक्त एकच संयुक्त संख्या आहे. मग ह्याला म्हणतात जोडमूळ संख्या. ओके. अजून समजा मूळ संख्या 11 आणि 13 या मूळ संख्या आहेत. 11 आणि 13 मूळ संख्या आहेत.
त्याच्यामध्ये संयुक्त संख्या कोणती आहे? 12. 12ला भाग जातो. हम्म म्हणजे ह्या 11 आणि 13 या मूळ संख्या आहेत, पण त्याला काय म्हणायचं? जोड मूळ संख्या, ट्विन प्राईम नंबर्स. ओके. आता 1 ते 100 पर्यंतच्या जोड मूळ संख्याच्या जोड्या किती आहेत? 8 आहेत. 1 ते 100 पर्यंत जोड मूळ संख्या किती आहेत? 8 आहेत. तुमच्या समोर आहेत जोड्या. 3 5 5 7 11 13 17 19 29 31 41 43 59 61 71 73. ठीक आहे. 1 ते 100 पर्यंत जोड मूळ संख्यांच्या जोड्या 8 आहेत. त्याच्यावरले उदाहरण बघू. आणि ही आता जे उदाहरण घेणार आहे ना मी, हे सर्व परीक्षेतले उदाहरण आहेत. मी वर्ष लिहायचं विसरून गेलो. हा. 16 पेक्षा लहान 2 अंकी सहमूळ संख्यांच्या जोड्या किती? सहमूळ. 16 पेक्षा लहान, हा. सहमूळ संख्या. सहमूळ संख्या म्हणजे पुन्हा एकदा बघू. ज्या दोन संख्यामध्ये एकही सामायिक अवयव नसतो. ज्या दोन संख्याच्या मध्ये 2 अंकी, बर का. 16 पेक्षा लहान 2 अंकी संख्या. आता 16 पेक्षा लहान संख्या कोणत्या आहेत रे? 10, 11, 12, 13, 14 आणि 15. ह्या 2 अंकी संख्या आहेत. परंतु आपल्याला काय करायच्यात? सहमूळ संख्यांच्या जोड्या लिहायच्यात. सहमूळ संख्यांच्या जोड्या. सहमूळ संख्या म्हणजे काय? ज्या संख्यांच्या मध्ये सामायिक अवयव नसतो. आता आपण स्टार्ट करू. पहिली जोडी 10 आणि 11 आहे सहमूळ संख्येची पहिली जोडी. आता 10ची जोडी प्रत्येकाशी. 10 आणि 12 मध्ये होऊ शकते का रे? नाही. कारण की ह्याच्यामध्ये सामायिक अवयव 10ला भाग जातो 2ने आणि 5ने. आणि 12ला कशाने जातो रे? 2ने आणि 6ने आणि 4ने. ह्याच्यात सामायिक अवयव आहे 2 आणि 2. त्यामुळे ही सहमूळ संख्याची जोडी नाही. सामायिक अवयव आहे ह्याच्यामध्ये. ठीक आहे. आता 10ची जोडी 12शी नाही होणार, 13शी होते. होते, बरोबर. ह्याच्यामध्ये सामायिक अवयव नाहीये. 10 आणि 14 नाही होत जोडी, कारण की ह्याच्यामध्ये दोन दोन हा सामायिक अवयव आहे. 10 आणि 15 ह्याच्यामध्ये 5 सामायिक अवयव आहे. ह्याची बी सहमूळ संख्याची जोडी नाही होत. आता 10ची जोडी मी प्रत्येकाशी लावली. आता 10ची जोडी 11शी लावून बैठली, नंतर 12शी लावून बैठली, नंतर 13शी लावून बैठली, नंतर 14शी लावून बैठली, नंतर 15शी लावून बैठली. आता मी 11ची जोडी लावून बघणार प्रत्येकाशी. 11ची प्रत्येकाशी जोडी लावून बघणार आहे मी. आता 11ची पहिली जोडी काय? 11 12 चालतंय. ही सहमूळ संख्याची जोडी, सामायिक अवयव नाहीये. 11 आणि 13 चालतंय, काय अडचण नाही. 11 आणि 14 चालतंय. 11 आणि 15 चालतंय. ह्यांच्यात सामायिक अवयव नाही. आता 11ची प्रत्येकाशी जोडी लावली. आता 12शी 13शी होतोच, कारण की सामायिक अवयव 12 आणि 13 मध्ये एक बी नाहीये. आता 12ची 14शी होईल का रे? नाही होणार. कशामुळं? 12चे अवयव काय आहेत? 2 3 4. आणि 14चे अवयव 2 आणि 7. परंतु ह्याच्यामध्ये सामायिक अवयव कोणता आहे? 2 आहे. त्यामुळे सहमूळ संख्यांची जोडी नाही. 12 14 नाही. 12चं 15शी होईल का रे? 12चा 15शी जोडी होईल का? नाही होणार. कशामुळं? ह्याला 3ने भाग जातो आणि ह्याला सुद्धा 3ने भाग जातो. नाही.
समूळ संख्याची जोडी नाही. 12चं झालं आता. आता 13ची प्रत्येकाशी 14शी नंतर 15शी. 13ची 14शी होते, सामायिक अवयव नाही. 13चा 15शी 100% होते. समूळ संख्याची जोडी. ओके. आता 14च 14शी 15शी होतच. ओके, किती जोड्या आहेत रे या? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. किती जोड्या आहेत? समूळ संख्यांच्या 10 जोड्या आहेत. आपण हे झाल्यावर आपण बघू आपण हे अगोदर आपण बरं ठीक आहे, हे घेऊ आपण, काय अडचण. हे परीक्षेत आलेलं उदाहरण आहे. PYQ प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहे. काय प्रश्न आहे बघा. जर 5x - 7 ही विषम नैसर्गिक संख्या आहे, विषम नैसर्गिक संख्या आहे, तर त्यानंतर येणारी 18वी सम नैसर्गिक संख्या कोणती? ओके. समजा आता एक साधा एक कॉमन उदाहरण घेऊ आणि त्याच्यावरून आपण समजून घेऊन आपण हे गणित करू. समजा एक विषम संख्या 7 धरा. किती? 7. 7 नंतरची पहिली समसंख्या किती आहे रे? 7 ही विषम संख्या आहे. 7 विषम संख्या आहे. त्यानंतरची पहिली समसंख्या कोणती आहे? पहिली 8 आहे. कशी आली? 7 मध्ये 1 मिळून आली. बरोबर आहे का नाही? 7 मध्ये 1 मिळवली आणि आपल्याला पहिली समसंख्या मिळाली. मला समजा गृहीत धरा मला आहे ना 5वी समसंख्या घ्यायची. कितवी? 5वी. आता पहिली तर आली समसंख्या. 5वी समसंख्या कशी काढायची रे? अधिक 5 गुणिले 2. गुणिले 2 कशामुळे? समसंख्या काढायची मी. 5वी काढायची मला, त्यामुळे 5. किती? 10. पहिली 8, 10, 12, 13, 14. पहिली, दुसरी, तिसरी, चौथी आणि 5वी. म्हणजे इथं 5 नाही घ्यावं लागणार आपल्याला. पहिली आहे. पहिली तर घेतली आपण इथं. ओके. पहिली घेतलेली. मग दुसरी, तिसरी, चौथी आणि 5वी. म्हणजे ही पहिली आल्यानंतर 1, 2, 3, 4 म्हणजे गुणिले 7. अधिक चौथी. ही पहिली झालेली. एक मिनिट, सॉरी, ऐका. पहिली समसंख्या 8 आहे. दुसरी, तिसरी, चौथी आणि 5वी. एक हे 8 8 नाही ना रे. 7 अधिक 2 गुणिले 5. इथं 8 आहे, सॉरी. हे असं होतंय. ही 8 पहिली आली. नंतर ही 5वी काढायची तर 2 गुणिले 4 करावं लागलं.
8 अधिक 16, 14 आणि 16. ओके. पहिली काढली मी हा. पहिली काढल्यानंतर मी चौथी आता काढावं लागेल, म्हणजे पाचवी येईल. ठीक आहे. आता इथं बघा. 5x वजा 7 ही विषम संख्या आहे. आता ह्या विषम संख्येनंतर मला पहिली समसंख्या काढायची. पहिली समसंख्या काढायची म्हणजे मला इथं फक्त +1 करायचं. ओके. इथं जशी 8 मिळालंय आपल्याला. विषम संख्या 7 होती. विषम संख्या 7 होती. पहिली समसंख्यामध्ये कशी मिळाली मला? फक्त +1 केलं की पहिली समसंख्या मिळाली. किती होतंय? 5x वजा 7 अधिक 1. 5x 7 मधून 1 गेला 6 -6. ही पहिली समसंख्या. पहिली समसंख्या. आता ह्याच्यानंतर काय करायचं आपल्याला? 5x वजा 6 अधिक 2 गुणिले. आपल्याला आता 18वी समसंख्या काढायची. तर पहिली तर मिळाली. 18 नंतर आता उरलं किती रे? 17. 5x वजा 6 अधिक 14 दुनी आपलं 17 दुनी 34. म्हणजे काय येतंय? 5x 34 मधून 6 गेले. वजा 6 अधिक 34 28. चिन्ह प्लस. ओके, समजलं का रे? सर 13 ही विषम संख्या आहे. बरोबर आहे. सॉरी. आपण ह्याचं अजून एक सोडून बघायचं बघू आपण हा. हे स्क्रीन. एकच मिनिट हा. हम्म. आता हे 5x वजा 7 ही काय आहे? विषम संख्या आहे. बरोबर आहे. आता ह्याच्यानंतरची मला विषम संख्या समजा मला मिळवायची. हा. समजा 7 नंतरची विषम संख्या मिळवायची पहिली. तर काय करणार रे? 7 नंतरची विषम संख्या काय आहे पहिली? 9 आहे. मग कशी मिळवायची मला? 7 अधिक 2 बरोबर 9. पहिली विषम संख्या आहे. बरोबर आहे. मला आता 5x वजा 7 मला पुढची विषम संख्या मिळवायची. मी काय करल? +2. बरोबर आहे का नाही? 2 मिळवायची. 5x वजा. आता वजा 7 अधिक 2 काय होतंय? -5. पहिली विषम संख्या. बरोबर आहे. समजा आपल्याला काय म्हणले समजा की ही विषम संख्या आहे आणि त्याच्यानंतरची 7वी किंवा 12वी विषम संख्या काढा. मग काय करावं लागेल रे? 2 गुणिले 12.
5x - 7 अधिक 12 - 24, 5x, 24 मधून 7 गेले, 17. काय आलं? 5x अधिक 17 यानंतरची 12वी विषम संख्या. 12वी विषम संख्या अगं अशी मिळवली आपण. ठीक आहे. हे असा काहीही प्रश्न येऊ शकतो आणि परीक्षेत आलेलं उदाहरण आहे हा, हे बी इथं वर्ष लिहिलेलं नाही मी. चला. खालीलपैकी सहमूळ संख्या नसलेली जोडी कोणती? सहमूळ म्हणजे काय? बघा पुन्हा एकदा, ज्याच्यामध्ये सामायिक अवयव नसतो, सहमूळ संख्या नसलेला अवयव, एकही सामायिक अवयव नाही. आता ह्याच्यामध्ये आपण डायरेक्ट उत्तर बघू आपण हा. 207 आणि 195. ह्याच्यामध्ये सामायिक अवयव नसली, सहमूळ संख्या नसलेली जोडी काढायची. आता 207 आणि 195 ह्याची बेरीज काय होते रे? 2 आणि 7ची. 2 आणि 7 9, 15. म्हणजे ह्या दोन्ही संख्यांना 3ने भाग जातो. 3ने भाग जातो. म्हणजे सामायिक विभाजक आहे 3. सामायिक विभाजक किती आहे? 3 आहे. म्हणजे ही काय? समूळ संख्या नाही. ह्याला 3ने भाग जातो. म्हणजे हा समूळ संख्यांची जोडी नाही. समूळ संख्यांची जोडी नाही. ओके. ह्याच्यामध्ये 3 सामायिक अवयव, 207 आणि 195. तर 72 आणि 96 ह्याच्यामध्ये सामायिक विभाजक किती आहेत? सामायिक विभाजक म्हणजे 72 आणि 96 मध्ये 72 ला कोणकोणत्या संख्येने भाग होतो? 1ने, 2ने, 3ने. 3ने कशामुळे? 7 आणि 2. 72 मध्ये किती आहेत? 7 आणि 2 9 आहेत. 9 3च्या पाड्यात आहेत. 3ने भाग जातो. 4 नाही भाग जातो. 5 न नाही. 6 न जातो. 7 न नाही. 8 न नाही. 9 न. 9 8 72. 8 न जातो. 9 ने जातो. 11 नाही. 12 न भाग जातो. 13, 14. 14 ने भाग जातो का रे? नाही. 13, 14, 15, 16. 18 न भाग जातो वाटतं. 18 चोक 72. हम्म. नंतर मला वाटतं 36 ने भाग जातो. नंतर 72. सामायिक विभाजक यांचे सामायिक विभाजक काढायचे बरं का आपल्याला. आता 96 ला कशाने भाग जातो बघू आपण. 1 2 3 4 ने भाग जातो. 5 न नाही. 6 न नाही. 6 न भाग जातो. 7 न जातो. 8 न सुद्धा भाग जातो. 9 न नाही. 10 न नाही. 11 न नाही. 12 न भाग जातो. 13 न नाही. 14 न भाग जातो का रे? नाही. ठीक आहे. 14 न भाग जातो का? 15 न नाही. 16 न भाग जातो.
16 पंचे 80 आणि 16 × 96. नंतर 18 भाग जातो का रे? 18 पंचे 90 नाही. 19 नाही, 20 नाही, 21 22 23 भाग जातो का रे? 23 त्रिक नाही. तू काय लिहू नको रे. 23 चोक 23 चोक नाही. किती आहेत सामायिक विभाजक? 72चा विभाजक 24 राहिला. बरोबर आहे. तर 24 राहिला. 24 24 राहिला. अजून कोणते आहेत रे? 96चे अवयव. 24 48 96. आता 1 2 3 4 5 6 7 8. इथं प्रथमदर्शनी तर 8 उत्तर मला वाटायला लागले. सामायिक विभाजक. हम्म. ठीक आहे. आता इथं काय म्हणले? 18 व 25, 25 व 26, 12 व 101, 9 व 39, 17 व 187 यापैकी समूळ संख्यांच्या जोड्या किती? समूळ संख्या म्हणजे काय? ज्याच्यामध्ये सामायिक विभाजक नसतो. आता ह्याच्यात सामायिक विभाजक नाहीये म्हणजे समूळ संख्या आहे. समूळ संख्या आहे. 25 आणि 26 समूळ संख्यांची जोडी आहे. 12 व 101 नाहीये म्हणजे सामायिक विभाजक नाहीये. समूळ संख्या आहे 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 आहे. 9 आणि 39. 9 आणि 39 दोघाला 3 ने भाग जातो. ह्यालाही 3 ने भाग जातो, ह्यालाही भाग जातो म्हणजे समूळ संख्याची जोडी नाहीये. 17 आणि 187. 17 × 17 म्हणजे ह्याच्यामध्ये ह्याला 17 भाग जातो आणि ह्याला सुद्धा 17 भाग जातो म्हणजे ही बी समूळ संख्याची जोडी नाहीये. म्हणजे किती जोड्या आहेत? 3 आहेत. 1 2 3 समूळ संख्यांच्या जोड्या. समूळ संख्याच्या जोड्या 3च आहेत ह्या 5 पैकी. खालीपैकी मूळ संख्या कोणती संख्या मूळ संख्या नाही? 10 17 7 14 म्हणजे ज्याला कशाला तरी भाग जातो. बघा आता हे कोणती संख्या मूळ संख्या नाहीये? कशाने तरी भाग जातो. आता कोणती संख्या आहे? मूळ संख्या नाही म्हणजे सगळ्यांना भाग जातो.
तर 437. ही मूळ संख्या आहे. ही मूळ संख्या 437 मूळ संख्या नाही. ह्याला 19 न भाग जातो आणि 23 न सुद्धा भाग जातो 437ला. म्हणजे ही मूळ संख्या नाही. ओके. त्याला बघा आता पाढे पाठ पाहिजेत. ही संख्या ही गणित सोपे आहेत, परंतु या पद्धतीचे आहेत. सहमूळ संख्येचे उदाहरण आपण पाहिलेत आता. दिशा हा टॉपिक बघू आपण. हम्म? दिशा हा टॉपिक बघू. तिकडचं नाव नाही करायचं. हा. रोशन तिच्या घराकडे तोंड करून उभी होती. रोशन काय तिच्या घराकडे तोंड करून उभी होती. समजा घर इथं आहे. ठीक आहे. हे घर इथं आहे. हम्म? आणि तिच्या उजव्या बाजूला उत्तर दिशा होती. उजव्या बाजूला उत्तर दिशा होती म्हणजे तिनं काय केलंय, इकडं तोंड करून उभी आहे. ठीक आहे. आणि तिची उजवी दिशा म्हणजे वरची उजवी दिशा. बघा वरची उत्तर दिशा आहे का नाही. आता ही इकडं तोंड करून उभी असल तर उजवी दिशा उत्तर होईल वरची. बरोबर आहे का नाही. बघा हे घर आहे. घराकडे तोंड करून अशी उभी आहे. तिची उजव्या बाजूला काय आहे, उत्तर दिशा आहे. ती 3 वेळा काटकोनात डावीकडे वळली. काटकोनात डावीकडे वळली म्हणजे काय. बघा आता इथं समजा अशी उभी, इथं बघा आता दिशाच्या तिथं बघा, दिशाच्या केंद्रस्थानी बघा, मी तिथं दाखवायला लागलो. दिशांच्या केंद्रस्थानी बघा ती अशी आहे. हा इकडं तोंड करून उभी आहे. ठीक आहे. आता ती पहिल्यांदा डावीकडे वळते. डावीकडे म्हणजे हा काय, ही एक पहिल्यांदा काटकोन झाला. नंतर दुसऱ्यांदा काटकोन झाला. आणि नंतर तिसऱ्यांदा काटकोन झाला. आता तिची दिशा कोणती झाली रे वरची. आता तिच्या कोणत्या बाजूला घर आहे. तिची आता ती इकडं इकडं तोंड करून उभी आहे. आता ते डाव्या बाजूला घर आहे. कोणत्या बाजूला घर आहे, डाव्या बाजूला घर आहे. पुन्हा एकदा सांगू का मी. बघा इथं घर आहे आणि ती काय आहे, त्या इकडं तोंड करून उभी आहे घराकडं. तिच्या उजव्या बाजूला बघा ही उजव्या बाजूला काय आहे, उत्तर दिशा आहे. हम्म इकडं तोंड करून उभी आहे ती. आता ती 3 वेळा काटकोनात डावीकडे वळाली. समजा ही पहिल्यांदा पहिलं काटकोन इथं आली. नंतर दुसऱ्यांदा काटकोनात वळाली, ती इकडं बघायला लागली. नंतर तिसऱ्यांदा काटकोनात वळाली, ती आता वर बघायलेली उत्तर दिशेकडं. तिचं तोंड कुठं आहे, इकडं दिशेला. आता तिच्या कोणत्या बाजूला घर आहे, कोणत्या बाजूला घर आहे रे, इकडं डावीकडं.
डाव्या बाजूला घर आहे. ओके, समजलं का? आता हे दुसरं उदाहरण. हा, अक्षय एका बागेच्या केंद्रस्थानी उभा आहे. तिथून तो पूर्वेकडे 14 मीटर चालत गेला. तिथून उत्तरेकडे 40 किलोमीटर चालत गेला. पुन्हा पूर्वेकडे 7 मीटर चालत गेल्यावर तो दक्षिणेकडे 20 मीटर अंतर चालला. तर अक्षय मूळ स्थानापासून किती अंतर आहे? ओके, आता बाग आहे. बागाच्या केंद्रस्थानी हा अक्षय आहे. तिथून तो पूर्वेकडे 14 किलोमीटर गेला. का पूर्व दिशा कोणती आहे? इकडं. किती अंतर गेला तो? 14 मीटर. हम्म पूर्वेकडे पहिल्यांदा असा गेला तो. तिथून तो उत्तरेकडे 40 किलोमीटर गेला. 40 म्हणजे आता हे 40 किलोमीटर गेला. नंतर पुन्हा पूर्वेकडे 7 मीटर अंतर चालत गेला. पूर्वेकडे म्हणजे इकडं 7 किलोमीटर 7 मीटर गेला. अंतर चालत गेल्यावर तो दक्षिणेकडे 20 मीटर अंतर चालला. आता किती? 20 मीटर चालणार आहे. दक्षिण म्हणजे काय? काही दक्षिण खालची दिशा असते. दक्षिण किती? 20 मीटर. का एवढी 20. कारण की ही एकूण 40 एवढं आहे, तर 20 एवढं घेतो. तो इथं आला. तर अक्षय मूळ स्थानापासून किती अंतर दूर आहे? म्हणजे आपल्याला काय करायचंय? मूळ स्थान का इथून ही अंतर काढायचे. बरोबर आहे? ही अंतर काढायचे. मग आपल्याला हे अंतर अगोदर बघू. आता ही 14 आहे. ही किती आहे? 7 आहे. कारण की वरचं 7 आहे, खालचं बी 7 झालं. आणि हे किती आहे? हे 20 किलोमीटर आहे. आणि एकूण ही 40 आहे. म्हणजे ही किती झालं? 20. म्हणजे 14 आणि 7 किती होतं रे? 21. आणि हे 20. आता ही काय झाली? कोणती आकृती तयार झाली रे? काटकोन त्रिकोण झाला तयार. कोणता? काटकोन त्रिकोण. ही 21 आहे, हे 20 आहे. आपल्याला हे अंतर काढायचंय. मग आता ह्यात ही पाया, ही उंची आहे 20, आणि ही उंची पाया आहे. मग आता हे 21चा वर्ग अधिक 20चा वर्ग. 21चा वर्ग आहे 441. 20चा वर्ग 400. किती होतंय? 841. आता 841 काय करायचं? वर्गमूळ घ्यायचं. 841 वर्गमूळ किती रे? 29. अक्षय मूळ स्थानापासून किती अंतरावर गेला? 29 मीटर. 29 मीटर. ओके, चला आता पुढचं घेऊ. उनिश. हम्म
जितेंद्र पाटगावहून उत्तरेला असलेल्या आडगावच्या दिशेने जोड रस्त्याने 10 किलोमीटर अंतर गेल्यावर डावीकडे काटकोनात वळून 3 किलोमीटर अंतर गेला. तेथून तो ईशान्य दिशेत 5 किलोमीटर अंतर गेल्यावर पुन्हा पाटगाव आडगाव जोड रस्त्यावर आला. या ठिकाणी त्याला आडगावहून 15 किलोमीटर अंतर कापून आलेला अजित भेटला. तर आडगाव व पाटगाव जोड रस्त्याचे अंतर किती? बघा, भरपूर ह्याच्यात वळण वळण आहेत. तर आपण आपण काय करू, दमादमानं आता हे जोडायचा प्रयत्न करू. जितेंद्र पाटगावहून उत्तरेला असलेल्या आडगावच्या जोड रस्त्याने 10 किलोमीटर अंतर गेल्यावर पाटगावहून उत्तरेला असलेला, का पाटगावहून उत्तरेला म्हणजे ही काय आहे? समजा पाटगाव. पाटगावच्या उत्तरेला काय आहे? आडगाव आहे. उत्तरेला असलेल्या आडगावच्या दिशेने जोड रस्त्याने 10 किलोमीटर अंतर गेल्यावर डावीकडे काटकोनात 3 समजा ही पाटगाव आहे. पाटगावला किती आहे? 10 किलोमीटर अंतर गेला. हम्म आडगावच्या दिशेने इकडं समोर कुठतरी आडगाव आहे. ठीक आहे, वरी. उत्तर दिशा म्हणजे वरी गेल्यावर डावीकडे काटकोनात वळून, आता डावीकडे म्हणजे इकडं वळून 3 किलोमीटर अंतर चालला. किती अंतर? 3 किलोमीटर अंतर गेल्यावर तिथून तो ईशान्य दिशेत 5 किलोमीटर अंतर गेल्यास, ईशान्य कुठे आहे रे? काय इकडं अशी. ईशान्येला किती गेला? 5 किलोमीटर अंतर गेल्यावर पुन्हा पाटगाव आडगाव जोड रस्त्यावर आला. इथं आला. या ठिकाणी त्याला आडगावहून 15 किलोमीटर अंतर कापून गेलेला अजित भेटला. पंधरा किलोमीटर आडगावहून. या ठिकाणी त्याला आडगावहून 15 किलोमीटर अंतर कापून आलेला अजित भेटला. ही किती अंतर आहे? 15 किलोमीटर. ही आडगाव आहे. हम्म चालेल, आपण ह्याचं उत्तर उद्या बघू. हम्म उद्या बघू आपण. कन्फर्म उद्या पहिल्यांदा ह्याचं आपण उत्तर बघूयात. आजच्या पुरतं बाद झालं. गुड नाईट.